या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्न सराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या येवल्यातून। येवला मनमाड मालेगाव दरम्यान पुणे इंदोर महामार्गावर दिनांक 24 मार्च पासून दिवसा अवजड वाहतूक आता बंद राहणार आहे। पुणे इंदोर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयीन स्तरावर एक बैठक घेतली होती। प्रशासनाने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून दिनांक 24 मार्च पासून दिवसा अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे। हा निर्णय येवला मनमाड मालेगाव या मार्गावर लागू राहणार असून येथील नागरिकांना या निर्णयामुळे खूप मोठा दिलासा मिळाला आहे। येवला परिसरात अलीकडील काळात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून येवला व मनमाड दरम्यान वारंवार मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली होती। या बैठकीस नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार दिनांक 24 मार्च पासून पुणे इंदोर महामार्गावर दिवसा अवजड वाहतूक बंद राहणार असून रात्री 10 ते सकाळी 7 वाजेदरम्यानच अवघड वाहतुकीस परवानगी देण्यात येणार आहे। मात्र अत्यावश्यक सेवांमधील अवजड वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे। या निर्णयाबाबतचा अधिकृत आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केला असून मंत्री छगन भुजबळ यांनी पुणे इंदोर महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी 960 कोटी रुपयांचा निधी देखील केंद्र सरकारकडून मंजूर केला आहे। मात्र या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केव्हा होणार याकडे आता येवला मनमाड मालेगाव परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे। या बातमी व व्हिडिओ संदर्भात व वाहतूक कोंडीच्या या निर्णयाबाबत आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये जरूर कळवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत छाजेड बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी। आता सर्व काही एका छताखाली। सिल्क, डिझायनर, कलकत्ता वर्क, कलकत्ता सुपरनेट, कलकत्ता कॉटन, कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी। ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी, पारेगाव रोड, शुभम मेडिकल समोर, शांतिलीला निवास, येवला।